श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेलाच आहे. तर मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण जे काही उपाय करत असतो तर त्या उपायाचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ हा होत असतो. त्यामध्ये 26 डिसेंबरला श्री दत्त जयंती देखील आलेली आहे. तर आपल्याला दत्त महाराजांची देखील आपल्याला पूजा करायची आहे, त्यांची आपल्याला सेवा करायची आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला गुरुवारी एक धागा आणायचा आहे आणि तो धागा आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री गुरुदेव दत्त अशी कमेंट देखील करायला विसरू नका. तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्म उत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो. यंदा 26 डिसेंबरला श्री दत्त जयंती आहे. तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो. यावर्षी 26 डिसेंबर मंगळवारी दत्त जयंती आलेली आहे. तर या दिवशी दत्ताची मनोभावे नाम जप करणे, उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ आपणास मिळत असतो. त्याचप्रमाणे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोपचारी आहे. या तिन्ही देवांचा अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर गुरुवारी आपल्याला एक धागा इथे ठेवायचा आहे. तर पहा, आपल्या जीवनामध्ये भरपूर असे संकटे येत असतात. एक झाला की दुसरं संकट हे हजर असतं. तर अशा भरपूर प्रमाणात आपल्याला समस्या निर्माण होत असतात. आपल्या घरात मंगल कार्य होत नाही. कित्येक दिवसापासून आपल्या मनात जी इच्छा असते ती देखील पूर्ण होत नाही. कोणतंही काम करायला घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला अपयश सतत येत असतं. आपल्या मुलांची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही. घरामध्ये नेहमी आजारपण वारंवार येत असतं. तर त्यासाठी आजचा हा उपाय आहे. तर हा उपाय खूपच असा प्रभावी असा उपाय आहे. तर आपल्याला हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे. तर ह्या उपायामुळे आपले जे काही प्रॉब्लेम आहेत, ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, जे काही आपल्या घरात दुःख आहे, आजारपण आहे, त्याचप्रमाणे आपली प्रगती होत नाही, तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. तर हा उपाय महिला करू शकतात, पुरुष देखील करू शकतात, त्याचप्रमाणे मुलं देखील करू शकतात. तर ह्या उपायासाठी आपल्याला एक लाल कलरचा धागा लागणार आहे आणि मग तो धागा आणल्यानंतर तुम्हाला दत्त मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला दत्त गुरूंचे स्मरण करायचे आहे. तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला फुले अर्पण करायची आहेत. पिवळी फुले असतील तर खूपच उत्तम. आणि त्याचप्रमाणे आपल्याला केळी देखील दत्तगुरूंना अर्पण करायची आहेत. आणि मग आपण नमस्कार करायचा आहे. नमस्कार करून झाल्यानंतर मग आपल्याला तो धागा आहे तो दत्तगुरूंच्या चरणाशी आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि मग तो धागा आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्रीपाद श्री वल्लभ नमः. हा मंत्र तुम्हाला 5 मिनिटे तरी बोलायचा आहे. ओम श्रीपाद श्री वल्लभा नमः हा मंत्र तुम्हाला 5 मिनिटे बोलायचा आहे. धागा हातामध्ये घ्यायचा आहे, आपल्या उजव्या हातामध्ये तो धागा घ्यायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. आणि मग असं केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, जर पुरुष हा उपाय करत असतील तर त्यांनी जो धागा आहे तो आपल्या मनगटामध्ये बांधायचा आहे. आणि महिलांनी हा उपाय केला असेल तर तिने आपल्या डाव्या हाताच्या दंडावरती हा दोरा आहे तो बांधायचा आहे. तर जो धागा आहे तर तो धागा अभिमंत्रित झालेला आहे, म्हणजे आपण दत्तगुरूंचा मंत्राचा जाप केल्यामुळे तो धागा हा अभिमंत्रित झालेला आहे. आणि तो धागा जर आपण बांधला तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्या, अडचणी ह्या येणार नाहीत. तो धागा आहे तो आपला सुरक्षा कवच बनेल आणि आपल्यावर कोणत्याही प्रकारच्या वाईट बाधा, वाईट शक्ती या देखील आपल्यापासून दूर राहतील.
आणि दत्त गुरु महाराज आपल्या पाठीशी उभे राहतील। तर अशा प्रकारे हा धागा सामान्य नसून हा धागा आपला एक सुरक्षा कवच बनलेला आहे आणि आपल्यावर कोणतेही प्रकारचे वाईट शक्ती वाईट बाधाही येणार नाही। तर पहा, हा धागा आपण बांधलेला आहे, तर हा धागा जर कधी खराब झाला किंवा तुटला तर तुम्हाला असाच उपाय करायचा आहे आणि पुन्हा नवीन धागा आणून तो अभिमंत्रित करायचा आहे आणि आपल्या हातावरती दंडावरती तो बांधायचा आहे। तर पहा, एकदम साधा आणि सोपा उपाय आहे, परंतु याचे लाभ खूप आहेत। परंतु तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करा। पहा, काही दिवसात तुम्हाला याचा अनुभव हा लवकरात लवकर येईल। दत्त महाराजांचं आपण नुसतं नामस्मरण केलं तरी देखील आपल्या मनातल्या इच्छा ह्या पूर्ण होत असतात। मग आपण हा उपाय केला तर त्याचा आपल्याला लाभ हा होणारच आहे। तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि याचे तुम्हाला काय लाभ होतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।